नमस्कार. मायसेल्फ सुनीता अमृतसागर, असिस्टंट प्रोफेसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. सब्जेक्ट इज मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. आधुनिक व्यवस्थापन पद्धती हा विषय आपण पाहतोय. तर या विषयामधला पहिला जो टॉपिक होता तो आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जे वेगवेगळे विचारवंत आहेत ज्यांनी व्यवस्थापनाचे आधुनिक व्यवस्थापनाचे विचार मांडलेले आहेत ते आपण पाठीमागच्या टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपण आधुनिक व्यवस्थापनाची संकल्पना बघितली. विजय गोविंद राजन यांचं योगदान काय आहे आधुनिक व्यवस्थापनाच्या बाबतीत, त्यामध्ये आपण 3 बॉक्स सोल्युशन आणि रिव्हर्स इनोव्हेशन हे 2 भाग बघितले होते. त्यानंतर सी.के. प्रल्हाद यांचं योगदान आपण बघितलं होतं. मायकल पोर्टर यांचं योगदान आपण पहिल्या टॉपिक मध्ये पाहिलेलं होतं. तर आज आपण बघणार आहोत सेकंड टॉपिक, सेकंड युनिट किंवा त्याला आपण मॉड्यूल म्हणतो. नवीन CBCS पॅटर्न प्रमाणे मॉड्यूल म्हटलं जातं. तर सेकंड मॉड्यूल आपण पाहतोय. त्याचं टायटल आहे भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. हा भाग जो आहे तो आपण आज पाहणार आहोत. तर इंटेलिजंट हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकलेला आहे. बुद्धिमान असं आपण म्हणतो. आता इथं आपल्याला बघायचं आहे तो इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता. काय भाग आहे हा, तर त्याचा आपण सुरुवातीला प्रास्ताविक बघू. आणि प्रास्ताविकामध्ये असं म्हटलंय की बुद्धिमत्ता ही मानवाला लाभलेली मोठी देणगी आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावरच मानवाने प्रगतीचा मोठा पल्ला गाठला आहे. मानव हा पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमधील सर्वात बुद्धिमान व प्रगत प्राणी आहे. बघा, जी काही सजीव सृष्टी आहे त्या सजीव सृष्टीमध्ये फक्त माणूस हा जो प्राणी आहे यानंच फक्त स्वतःमध्ये बदल केलेले आहेत. इतर सगळे सजीव प्राणी जे आहेत ते आहे त्याच अवस्थेमध्ये आहेत, कारण त्यांचा मेंदूचा विकास झालेला आपल्याला दिसून येत नाही. पण मानवी मेंदूचा विकास झाल्यामुळं त्याच्या साह्यानं त्यानं बरंच प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. परंतु मानवाने त्याला मिळालेल्या बुद्धीचा विकास करून प्रगती केली आहे व तो इतरांच्या पेक्षा श्रेष्ठ ठरला आहे. व्यवहारामध्ये आपण बुद्धिमान या संकल्पनेऐवजी हुशार हा शब्द वारंवार वापरत असतो. हो ना, आपण सगळेच काय करतो, हुशार आहे. बुद्धिमान म्हणजे काय, तर फक्त हुशार. जो शाळेत हुशार आहे, बऱ्याचदा आपण बघतो विद्यार्थ्याला जो पहिला नंबर येतो तो बुद्धिमान आहे असं आपल्याकडं म्हटलं जातं. माणसाकडे अनेक प्रकारच्या बौद्धिक क्षमता असतात. त्यामध्ये विचारशक्ती, आकलन, स्मरणशक्ती, चिंतन, निर्णय क्षमता इत्यादी अनेक बाबींचा समावेश होत असतो. सर्वसाधारणपणे जी मुले किंवा ज्या व्यक्ती शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये जास्त गुण मिळतात त्यांना आपण हुशार समजतो. पण बुद्धिमत्तेची संकल्पना जी आहे ती संकल्पना अत्यंत व्यापक आहे. म्हणजे फक्त अभ्यासात हुशार म्हणजे बुद्धिमान नव्हे, तर ही संकल्पना व्यापक आहे. त्याच्यामध्ये अनेक घटकांचा समावेश झालेला आहे. तर जी व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकते, परिस्थितीचे आकलन करून घेऊन विश्लेषण करू शकते, कठीण प्रसंगातही सारासार विचार करून विचलित न होता निर्णय घेऊ शकते, ती बुद्धिमान समजली जाते. बऱ्याचदा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर माणूस काय करतो, सारासार विचार न करता किंवा एकमार्गी विचार करता, आकलन करून न घेता निर्णय घेत असतो. तर असं न करता कोणताही निर्णय घेत असताना सारासार विचार केला पाहिजे. भावनिक बुद्धिमत्ता या प्रकरणामध्ये आपणास भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना, घटक, महत्व, फायदे तोटे, कौशल्य या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या बाबी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. पण त्यापूर्वी आपणास बुद्धिमत्ता व भावना या 2 संकल्पना समजून घेणं आवश्यक व उपयुक्त ठरणार आहे. भावनिक बुद्धिमत्ता हा आपला टॉपिक आहे, हे आपलं टायटल आहे. पण याच्यामध्ये 2 कन्सेप्ट आहेत किंवा 2 शब्द आहेत. तर पहिला जो आहे तो बुद्धिमत्ता आणि दुसरा आहे भावना किंवा भावनिक होणं. म्हणजे नक्की काय होणं, तर हा जो भाग आहे तो भाग आपण बघणार आहोत. तर बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स, कल्पना व अर्थ.
कशाला म्हटलं जातं बुद्धिमत्ता? तर बुद्धिमत्ता ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. आपण बघितलं होतं मगाशीच. बुद्धिमत्तामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षमतांचा समावेश होतो. बुद्धिमत्तेबाबत तज्ञांमध्ये, मानसशास्त्रांमध्ये एकमत नाही. वेगवेगळ्या तज्ञांनी बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पैलू स्पष्ट केले आहेत. त्यामुळे बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या व्याख्या देण्यात आल्या आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली व्याख्या आहे विल्यम स्टर्न यांनी बुद्धिमत्तेच्या बाबतीत काय म्हटलंय बघा. नवीन परिस्थितीशी स्वतःचे योग्य प्रकारे समायोजन करण्याचे सामर्थ्य म्हणजे बुद्धिमत्ता होय. म्हणजे जी काही परिस्थिती येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आपलं समायोजन करायला पाहिजे. परिस्थिती बघून, आजूबाजूचं वातावरण बघून त्या सगळ्या गोष्टी अडॉप्ट करायला पाहिजेत असं इथं म्हटलेलं आहे. दुसरे आहेत विचारवंत वुडवर्थ. त्यांनी काय म्हटलंय बघा. विचार कौशल्याचा प्रकार म्हणजे बुद्धिमत्ता होय. विचार कौशल्याचा प्रकार म्हणजे तुम्ही विचार कुठल्या अँगलनं करत असता हा भाग खूप महत्वाचा असतो. काही लोकांच्या वरती निगेटिव्ह गोष्टीनं ते इन्स्पायर होतात आणि काही लोक असे असतात की पॉझिटिव्ह गोष्टीनं इन्स्पायर होत असतात. त्यामुळं विचार कौशल्याचा प्रकार म्हणजे बुद्धिमत्ता होय असं म्हटलेलं आहे. विचार कौशल्याचा प्रकार उपयोग म्हणजे बुद्धिमत्ता होय. म्हणजे कशा प्रकारे तुम्ही विचार करत असता हा भाग इथं जो आहे तो विचारात घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे विचारवंत त्यांनी इथं व्याख्या केलेली आहे बुद्धिमत्तेची. त्यांचं नाव आहे अल्फ्रेड बिने, थॉर्नडाईक आणि वेस्कर. हे तिघ जण आहेत. त्या तिघांनी एकत्रित मिळून व्याख्या केलेली आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा. बुद्धिमत्ता ही कोणतेही एक कार्य करणारी क्षमता नसून विविध कार्य करणारी ती समुच्चयात्मक क्षमता आहे. म्हणजे एकच गोष्ट अशी नाहीये तर अनेक गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये केला जातो. बुद्धिमत्ता ही संकल्पना अत्यंत व्यापक असून त्यामध्ये अध्ययन क्षमता, आकलन, तर्कशुद्ध विचार, विश्लेषण क्षमता, निर्णय क्षमता, परिस्थितीनुसार वर्तन, समस्या परिहार इत्यादी मानसिक क्षमता किंवा घटकांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. तर एकच गोष्ट नाही तर अनेक गोष्टींचा समुच्चय जो आहे तो याच्यामध्ये समाविष्ट होतो. त्यानंतर नेक्स्ट जी व्याख्या दिलेली आहे ती रॉबर्ट फेल्डमन यांची व्याख्या आहे. काय म्हटलंय त्याच्यामध्ये बघा. बुद्धिमत्ता म्हणजे विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात असताना भोवतालच्या जगाचे, परिस्थितीचे आकलन, तर्कशुद्ध विचार आणि उपलब्ध साधन सामग्रीचा प्रभावीपणे उपयोग करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. तर ही व्याख्या खूप व्यापक आहे आणि खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मांडलेलं आहे. काय म्हटलंय बघा. विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात असताना आपण बघतो की आयुष्य जगत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं निर्माण होत असतात आणि त्या आव्हानांना फेस करत असताना, समोर जात असताना भोवतालच्या जगाचे, परिस्थितीचे आकलन, कार्यकारण भाव जो आहे तो आपण इथं समजून घेतला पाहिजे. प्रत्येक घटना घडत असते आणि त्या पाठीमागं कारण असतं आणि ते कारण आपण समजून घेतलं पाहिजे. तेव्हा आपल्याला त्या परिस्थितीचं आकलन होतं. तर्कशुद्ध विचार आणि उपलब्ध साधन सामग्रीचा प्रभावीपणे उपयोग करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय अशी रॉबर्ट फेल्डमन यांची व्याख्या आहे आणि ही व्याख्या अतिशय उपयुक्त आणि संयुक्त आहे. ठीक आहे. तर आपण बघितलं की बुद्धिमत्ता म्हणजे काय हा भाग बघितला होता. त्यानंतर पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे भावना, इमोशन. कशाला आपण इमोशन म्हणतो. बरेचदा आपण सहज बोलताना म्हणत असतो की तो खूप भावनिक आहे, तो खूप इमोशनल आहे. तर काय इमोशनल म्हणजे. तर भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावनांक समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम भावना ही संकल्पना समजून घेणे आवश्यक ठरते. भावना ही मानवी मनाची एक गुंतागुंतीची अवस्था आहे. भावना किंवा आपण त्याला मन म्हणत असतो.
माझं मन ऐकतच नाहीये, किंवा बहिणा बहिणी मनावरती खूप छान कविता केलेली आहे, मन आज इथं असतं तर लगेच उद्या तिथं असतं. तर ही एक गुंतागुंतीची अवस्था आहे. ती मनुष्याला आजूबाजूच्या परिस्थितीबाबत चेतावणी देणारी एक प्रणाली आहे. माणूस भावनिक होतो, म्हणजेच काय होतं बऱ्याचदा तर आजूबाजूच्या परिस्थितीमुळं तो इन्स्पायर्ड होतो किंवा तो डिस्टर्ब होतो. ह्या दोन पॉझिटिव्ह निगेटिव्ह इफेक्ट जे आहेत ते इफेक्ट आपल्याला इथं दिसत असतात. तर विशिष्ट परिस्थितीस सामोरे गेले असताना भावनांचा उगम होतो. भावनांचा कशामुळे उगम होतो तर काही अशी परिस्थिती निर्माण होते आणि मग त्या ठिकाणी भावनांची निर्मिती होत असते. भावनेचे दोन पैलू असतात, त्यामध्ये त्यांनी मानसिक पैलू व शारीरिक पैलू अशी विभागणी भावनांच्या बाबतीत केलेली आहे. तर भावनेचा मानसिक पैलू म्हणजे मनाला होणारी तीव्र जाणीव, म्हणजे आपण त्याला मानसिक पैलू म्हणतो. भावना ही तीव्र जाणीवांनी अधोरेखित होणारी उत्तेजना किंवा क्षोभाची अवस्था असते, म्हणजेच म्हटलं की पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. भावनेचा शारीरिक पैलू म्हणजे भावना निर्माण झाल्यावर शरीरामध्ये होणारे बदल होय. म्हणजेच काय घडतं शारीरिक पैलूमध्ये तर भावनेच्या आवेगामुळे धाप लागणे, हृदयाची धडधड वाढणे, शरीर थरथरणे, कंप पावणे, घाम येणे, नाडीचे ठोके वाढणे, ग्रंथिस्राव होणे इत्यादी लक्षणे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. म्हणजेच मानसिक किंवा शारीरिक असे इफेक्ट जे आहेत ते इफेक्ट या भावनेच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येत असतात. आणि व्यवहारामध्ये आपण बघत असतो वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांच्या भावनिक अवस्था ज्या आहेत त्या अवस्था वेगळ्या वेगळ्या असतात. काही लोक खूप स्ट्रॉंग असतात, येईल त्या परिस्थितीला सामोरे जायचं, त्याच्यावर मात करायची, मार्ग शोधायचे. आणि काही लोक जे असतात ते खूप हळव्या मनाचे असतात, छोट्या छोट्या प्रश्नांना, छोट्या छोट्या आव्हानांना, छोट्या छोट्या दुःखांना ते घाबरून कोलमडून जात असतात. आणि त्यामुळं इमोशनली स्ट्रॉंग असणं हा भाग जो आहे तो भाग खूप गरजेचा आहे, महत्वाचा आहे आणि सगळ्यांच्या बाबतीत हे लागू होणारं आहे. आणि ते इमोशनली स्ट्रॉंग तुम्ही कशामुळे होता तर त्यासाठी तुमचा अभ्यास असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे, निरीक्षण असायला पाहिजे, क्युरिओसिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तर मग गोष्टी तुम्हाला कळतात, परिस्थिती तुम्हाला कळते आणि मग त्या परिस्थितीवर कशा प्रकारे मात करायची हे आपल्याला कळतं. म्हणजे बऱ्याचदा काय होतं लोकांच्या मध्ये व्हरायटीज असतात, वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात. काही लोक खरं बोलणारी असतात, काही लोक खोटं बोलणारी असतात, थापा मारणारी असतात, एवढी एवढी छोटी गोष्ट असेल तर मोठी करून सांगणारी असतात. आणि ह्या सगळ्या व्हरायटीज मधल्या लोकांचे अनुभव आपल्याला असायला पाहिजे. आणि त्यासाठी जर तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर त्याला एकच पर्याय आहे की तुमचं भावनिक विश्व किंवा तुमचं अनुभव विश्व जे आहे ते व्यापक असायला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रांमधले आपल्याला अनुभव यायला पाहिजे, आपण अभ्यास केला पाहिजे, जास्त फिरलं पाहिजे, वेगवेगळ्या लोकांमध्ये मिक्स झालं पाहिजे, लोकांचं ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे, काय खरं आहे काय खोटं आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या स्वतःला याचं आकलन, आपण आकलन हा शब्द वापरतो, म्हणजे काय आहे आकलन म्हणजे परिस्थितीचं आकलन करून घेता यायला पाहिजे. आणि ते जर करता आलं नाही तर मग काय होतं आपण फसत असतो. आणि व्यवसायामध्ये तर हा भाग खूप महत्वाचा असतो. आणि इमोशनल होऊन कोणतेही निर्णय घेता येत नाही, तर वास्तव काय आहे, सद्य परिस्थिती काय आहे या गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. आणि भावनिक होऊन इमोशनल होऊन जर काही डिसिजन घेतले तर त्याचे बॅड इफेक्ट जे आहेत ते होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळं बुद्धिमत्ता आणि भावना किंवा भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय आहे, काय आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. तर हा सिलेबस शिकत असताना, हा टॉपिक शिकत असताना तुम्हाला सुद्धा या गोष्टी सगळ्या आत्मसात करायच्या आहेत. तुमच्यामध्ये सुद्धा यामुळं बदल होऊ शकतो. तर पुढचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.